brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. सर्रात पैसे वाटप करून सत्ता मिळवण्याचा नवीन फंडा महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. 232 मध्ये तुम्ही आमच्या पक्षाला बदनाम करता म्हणण्यावर तर तुम्हाला का सोडू असं भाजपचं म्हणत आहे. आणि मित्र पक्ष हा भाजप उत्सव वापरून घेतो. कालांतराने त्यांना कळून येईल. फार पद्धतशीर रीतीने ऑपोजिशन ची स्पेस संपवायची हा एक डाव आहे. म्हणजे तुम्ही मारल्यासारखं करा, मी रडल्यासारखं करीन आणि विरोधी पक्षाला जागाच राहता कामा नये, ही त्याच्यातली स्ट्रॅटेजी आहे. आज सोयाबीनचा विषय जर आम्ही इकडे मांडला नसता, आज कापसाला भाव द्या आम्ही बोलत नसतो, तो कोण प्रश्न मांडतील लोकांचे? कोणाकडे लोकांनी बघावं? काय लोक हताश व्हावे? काय लोकांनी रस्त्यावर उतरून तोडफोड करावी ही अपेक्षा आहे का सरकारची? नमस्कार, मी अभिजित करंडे. आपल्यासोबत शशिकांत शिंदे आहेत. त्यांच्या गळ्यात कापसाची माळ आहे, पण ही कापसाची माळ आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर आली आहे. पण तुम्हाला कल्पना आहे का की ज्यावेळेला तुम्ही कापसाच्या भावासाठी इथं लढताय त्याच वेळेला एक कॅश बॉम्ब अंबादास दानवेंनी टाकलाय. महेंद्र दळवी जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांचे कॅश सोबत असल्याचे मोठे व्हिडिओ जे आहेत ते समोर आहेत. जो मुद्दा मी मागे सुद्धा सांगितलं, आता पण सांगतो, हे कॅश बॉम्ब निघालेले आहेत. असे बरेच कॅश बॉम्ब होते. यावेळीच्या निवडणुका ज्या पद्धतीने होत आहे, सर्रात पैसे वाटप करून सत्ता मिळवण्याचा नवीन फंडा महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. जनतेने विचार करायला पाहिजे. तुम्ही कसं म्हणताय की सत्ता पैसे वाटून मिळवली जाते? 100% सत्ता आणि पैसा याच्यावरच समीकरण आहे. लोक त्यांच्या पाठीमागं नाही म्हणून त्यांना भीती राहिलेली नाही. आज मला सांगा, तुम्ही आवाज उठवता, खरं आमची भूमिका तुम्ही मांडताय, पण मी खरंच सांगतो तुम्हाला की एवढं आम्ही पोटतिडकीने बोलून सुद्धा या सरकारला भीतीत राहिली नाही. कारण निवडणूक जनतेवर आता लढवायची, निवडणूक त्यांच्या शिट्टीमुळे लढवत आहे. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये लोकांचा उठाव झाल्याशिवाय हा पैसा, आता इतका पैसा बरं आम्ही काढलाय असं म्हणताय तुम्ही, आम्ही बाजूला ठेवतो. काढला अजून कोणी? त्यांच्या मित्र पक्षांनी पण काढलेले आहेत. त्यांनी ऑपरेशन केले, त्याच्यावर पण झालं नाही. त्यांनी ऑपरेशन केलं की लगेच त्यांच्या एका पक्षाच्या असलेल्या माजी आमदारांवर लगेच त्या ठिकाणी धाड काढली की, म्हणजे प्रेशर टॅक्टीज एकमेकावर किती काढलं गेलं हे तुम्हाला पाहायला मिळालं ना. का बरं प्रेशर टॅक्टिक्स? काय गरज आहे? 232 लोक आहेत. नाही, 232 मध्ये तुम्ही आमच्या पक्षाला बदनाम करता म्हटल्यावर तर तुम्हाला का सोडू असं भाजपचं म्हणत आहे. आणि मित्र पक्ष हा भाजप उत्सव वापरून घेतो. कालांतराने त्यांना कळून येईल. आताच सांगितलेलं आहे, बरेच आमदार फुटणार आहे. पण ते म्हणतात की आमच्या संपर्कात महाविकास आघाडीतले आमदार. नाही, महाविकास आघाडीचे आमदार त्यांच्या संपर्कात वगैरे कोणी नाहीये. उलट त्यांचेच आमदार टिकवण्याची आता त्यांना कसोटी लागणार आहे. मला वाटतं उद्धव ठाकरे साहेब म्हणाले तेव्हा हा अनाकोंडा आहे, तो सगळ्यांना मित्रांना पहिला गिळणार आहे, मग बाकीच्या जनतेला गिळण्याचा प्रयत्न करणार. विरोधी पक्ष नेतेपद का मिळतात? येतात कसे? कुठच्या जिल्ह्यातून आले ते काढा ना संशोधन. कुठल्या जिल्ह्यातून? अरे महेंदर शेठ दळवींचा बिचाऱ्यांचा एवढा चांगला व्हिडिओ पद्धतशीर काढणारे कोण आहेत ह्याचं संशोधन घ्या. हे मित्र आहेत का जुने? एवढे जे जुने मित्र आहेत का? एवढे जे प्रकरण बाहेर येत आहेत हे कोण काढतायत ह्याचाही तुम्ही बघा. आम्ही तर फक्त जे लोक आमच्या पब्लिक डॉमेनमध्ये येतो ते मांडतोय. आणि जर त्यांच्याबरोबर 22 आमदार आमच्या संपर्कात नाही, त्यांचा दावा नसेल तर चांगली गोष्ट आहे ना. त्यांना काय, त्यांना अजून किती आमदार तुम्ही घेऊन जाणार आहात? आम्ही 10 राहिलो तरी देखील लोकांचे प्रश्न या सभागृहामध्ये, सभागृहाच्या बाहेर मांडण्याचा प्रयत्न करू. एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, फार पद्धतशीर रीतीने ऑपोजिशन ची स्पेस संपवायची हा एक डाव आहे. म्हणजे तुम्ही मारल्यासारखं करा, मी रडल्यासारखं करीन आणि विरोधी पक्षाला जागाच राहता कामा नये, ही त्याच्यातली स्ट्रॅटेजी आहे. तुला विरोधी पक्ष नेतेपद देत नाहीत, मग तू लढणार सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेतेपद नाहीयेस आणि समोर लढू, पायऱ्यांवर लढू, लोकांच्या वरती जाऊन रस्त्यावरती लढू. आणि दुर्दैव असं आहे की संख्याबळ नाही तुम्ही म्हणताय आमच्याबरोबर, मग विधान परिषदमध्ये का देत नाही तुम्ही? का तुम्हाला कोणी थांबवलेलं आहे? म्हणजे राज्यामध्ये 2-2 उपमुख्यमंत्री चालतात, घटनाबाह्य. तुम्ही सरकार आल्यानंतर तुम्ही पाहिजे तशी पदं नवीन निर्माण करतात, कुठचाही आधार नाहीये. अनेक काही महामंडळ असे तयार केलेले आहेत किंवा फक्त खैरात वाटण्यासाठी ते चालतात. आणि विरोधी पक्षाच्या नेता आमची संख्याबळ नाहीये का? काँग्रेस पक्षालाचा अधिकृत रीतीने नाव देण्याचं काम केलं, त्याला आम्ही पाठिंबा देण्याचं काम केलेलं आहे. सभागृह चालू झालेलं आहे तरी देखील जाहीर का होत नाही? ह्याच्या अगोदर प्रथा राहिलेली की सभागृह चालू नसताना पण ते पद जाहीर करण्याचं काम केलं. भेट घेणार सभापती अध्यक्ष? अरे आम्ही तर घेणारच आहोत, सभागृहामध्ये भांडू. अजून एक मेहरबानी नाही आहे. विधान परिषदमध्ये विरोधी पक्ष नेतेपद हे तांत्रिक जे त्यांनी मुद्दा केलेला आहे. दोन्ही जर सभागृहामध्ये बघितलं तर संख्याबळ हा आधार नसतो. असा असला तरी देखील
प्रताप्रमाणे ते म्हणतायत असं असेल तर विधान परिषदला कोणी थांबवलं त्यांना? म्हणजे दोन्ही ठिकाणी जागा द्यायचं नाही, बंगले द्यायचे नाही, पत्रकार ना भेटण्यासाठी देखील एकत्रित आम्हाला बसण्याची व्यवस्था होता कामा नये. म्हणजे हे असंच राहू द्या आणि सर्वसामान्य लोकांचा आवाज हा दाबण्याचा प्रयत्न होतोय. हा आमचा आवाज नाही. कोण मांडणार मग? आज सोयाबीनचा विषय जर आम्ही इकडे मांडला नसता, आज कापसाला भाव द्या आम्ही बोलत नसतो, तर कोण प्रश्न मांडतील लोकांचे? कोणाकडे लोकांनी बघावं? काय लोक हताश व्हावी? काय लोकांनी रस्त्यावर उतरून तोडफोड करावी ही अपेक्षा आहे का सरकारची? तर विरोधी पक्ष हा सर्वसामान्य लोकांच्या ज्या उणिवा सरकारकडे होत आहेत त्याची जाणीव करून देणारा हा पक्ष असतो. हेच जर त्यांना द्यायचं नसेल, काल मुख्यमंत्री बोलले नाही नाही आम्हाला काय हरकत नाही, ते अध्यक्षांचं आहे. अरे अध्यक्षांच्या कानात बोला ना 2 मिनिटात. अध्यक्ष काय सरकारचं ऐकून काम करत असं? कसं आहे, अध्यक्ष एका पक्षाचे आहेत हे तर नक्की आहेत. राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये आणि अध्यक्षांच्या नाही असं होऊ शकतो का? आमची विनंती आहे की कानात बोला, जाहीर बोलता येत नाही तर. मला अजून एक चॅलेंज तुमच्या समोर आहे, ते महायुतीमध्ये आता निवडणुका लढणार आहेत शिवसेना आणि भाजप. तर एका प्रकारे म्हणजे परप्रांतीय मतं आणि मराठी मतांची बेगमी. महायुती कुठे आहे? नगरपालिकेमध्ये महायुती तुम्हाला दिसली का? महानगरपालिका नाही, महायुती दिसली का? महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये फक्त मुंबईवरती डल्ला मारण्यासाठी, मुंबई बिल्डरांच्या घशात देण्यासाठी हे एकत्र येत आहेत. जाहीर करावं ना ठाण्यामध्ये युती होणार आहे का? ते म्हणाले आम्ही सगळीकडे युती करू. मग जाहीर करावं त्यांनी. कल्याण डोंबिवलीला होणार आहे, पुण्यामध्ये होणार आहे, जाहीर करावं. मग आम्ही समजू महायुती आणि मग उत्तर देऊ ना. म्हणजे फक्त दाखवायचं का आम्ही प्रत्येक ठिकाणी करणार आणि फक्त मुंबईमध्ये युती करायची आणि बाकीच्या याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये करायचं नाही, कारण बाकींमध्ये स्वतःकडे मलिदा ठेवलेले आहेत, दुसऱ्याला वाटायचं नाही. मग पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल, पिंपरीमध्ये भारतीय जनता पार्टी असेल, कल्याण आव्हान महाविकास आघाडी म्हणून तुमची ताकद एकत्र नाहीये ना, ज्याला ते महायुती म्हणतात. हे काही जरी असला, आम्ही आमची जी काय बळ आहेत, उद्या आम्हाला यश येईल नाही येईल पण लढणं आमचं काम आहे ना. आज 100 एकत्र लढणार की नाही? 100 नगराध्यक्ष बिनविरोध येतात. ही लोकशाही जर अशीच राहिली, महाविकास आघाडी म्हणून लढणार की नाही? 100% आमचा प्रत्येक वेळी प्रयत्न राहिलेला आहे. नगरपालिकेमध्ये पण काँग्रेसने तर एकला चलो म्हणून नाराज. बघा, मुंबईमध्ये त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. आता जसं मी म्हटल्याप्रमाणे की राज्य स्तरावरती ज्यावेळी निर्णय होईल त्या मुंबई हा एक भाग आहे. काँग्रेस पक्ष त्याचा विचार करतील आणि काँग्रेस समजा उद्या काही कारणास्तव बरोबर आली नाही किंवा आली न येण्याची भूमिका घेतली, याचा अर्थ बाकीचे घटक सर्व नाही आहेत का? ते घटक पण आहेत, त्यांच्याबरोबर पण आमची चर्चा चालली आणि लवकरात लवकर त्या बाबतीतलं पण स्पष्टीकरण होईल. धन्यवाद. आपल्यासोबत ते सचिन अहिर ज्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही कुठल्याही स्थितीमध्ये विरोधकांची स्पेस जी आहे ती सरकारनं घेतलेली आहे, दुजाभावाची वागणूक देते. पण महापालिकांमध्ये काय होणार, म्हणजे महायुतीनं ज्याला हे स्पष्ट केले की आम्ही एकत्र लढणार, त्याला महाविकास आघाडी म्हणून काय करणार त्याबद्दलची स्पष्टता अजूनही त्यांना देता आलेली नाही. कॅमेरामन मंदारसह अभिजित, मुंबईत.